कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर रेशन बचाव समितीचा मोर्चा। राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। रेशन कार्डवर दरमहा 5 लिटर रॉकेल देण्यासह विविध मागण्यांसाठी समितीचा मोर्चा। छत्रपती संभाजीनगरमध्ये सोमवार आठवडी बाजार बंद करण्याचा महापालिकेचा निर्णय। बाजार बंद करण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। बाजाराची जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट, अंबादास दानवेंचा आरोप। केएमचं नाव बदलायला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध। परळमधील केएमचे कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय असं करण्याची मागणी। केएमचं नाव बदललं तर सर्व ऐतिहासिक वास्तूंची नावं बदलणार का? ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांचा सवाल। या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करावा, नार्वेकरांची मागणी। मंत्री मंगलप्रभात लोढांनी पहिल्यांदा ट्रम्प टॉवरचं नाव बदलावं, त्यानंतर इतर गोष्टींमध्ये लक्ष द्यावं। खासदार संजय राऊतांची केएम रुग्णालयाचं नाव बदलण्याबाबत प्रतिक्रिया। कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये आज डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांचं आंदोलन। आमदार संजय गायकवाड यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल न केल्यामुळे डाव्या चळवळीतील कार्यकर्ते आक्रमक। शिवाजी कोण होता या पुस्तकावरून बुलढाण्यामध्ये वातावरण तापण्याची शक्यता। शिवाजी कोण होता शीर्षक बदलावं, अन्यथा त्यावर बंदी आणावी, शिंदेंच्या शिवसेनेची मागणी। राजकीय पक्षातील काही लोक पोळी भाजण्याची शक्यता त्या मोर्चामध्ये होऊ शकते। आमदार साहेबांबद्दल कोणी जरी आक्षेपार्ह विधान जर केलं तर तिथेच त्याला जशा तसं उत्तर आम्ही तिथे त्या ठिकाणीच देऊ आणि त्यांच्याच बैठकीमध्ये देऊ, हे प्रशासनाने लक्षात घ्यावं। यासाठी आम्ही आज निवेदन देण्यासाठी एसपी साहेबांकडे आलेलो। जालना जिल्ह्यातील सेवली गावामध्ये कडकडीत बंद। अप्पर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव मंजूर होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा आंदोलकांचा निर्धार। राज्यातील 85,000 कृषी सेवा केंद्र आजपासून बंद। सरकारचं जाचक धोरण आणि विविध मागण्यांसाठी माफदा संघटनेचा निर्णय। कृषी केंद्र चालकांच्या मागण्या मान्य न झाल्यास पॉस मशीन पुन्हा सरकारकडे सोपवणार, माफदा संघटनेचे अध्यक्ष विनोद तराळ यांचा इशारा। शासनाच्या जाचक अटींविरोधात खते बियाणे विक्रेत्यांचा आजपासून बेमुदत संप। खरीपाच्या तयारीला लागलेल्या शेतकऱ्यांना करावा लागणार अडचणींचा सामना। मागण्या मान्य झाल्या नाहीत तर परवाने शासनाकडे जमा करण्याचा इशारा। बीडमध्ये कृषी केंद्र बंद ठेवून कृषी औषधांची होळी। गेल्या 5 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांवर कृषी विभागाकडून ठोस कार्यवाही न झाल्यामुळे कृषी केंद्र बंद। खतांच्या दरवाढीला केंद्र सरकार जबाबदार। शेतकरी नेते राजू शेट्टी यांचा आरोप। रासायनिक खतांच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात, राजू शेट्टींची माहिती। याला सर्वस्वी जबाबदार केंद्र सरकारचं धोरण आहे। त्यांनीच तो प्रश्न निर्माण केलाय, त्यांनी सोडवलं पाहिजे। येत्या खरीपामध्ये जर का शेतकऱ्याला खतं मिळाली नाहीत तर तस्करीच्या मार्गाने जे काही साठेबाजी करून गोडाऊन भरून ठेवले आहेत, आम्ही नाना पाटलांचे वारसदार आहोत, ती गोडाऊन लुटायला सुद्धा कमी करणार नाही। आमचा मराठीला पाठिंबा, तर आपण ज्या राज्यामध्ये राहतो तिथं मराठी यायलाच हवी। एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलं मत। मुस्लिम समुदायानं आपल्या मुलांना मराठी शिकवलं पाहिजे, जलील यांचं आवाहन। देखिए, हम तो मराठी के समर्थन के अंदर है। जिस राज्य के अंदर रहते हैं उस राज्य के अंदर उसकी भाषा आनी चाहिए करके, और हम तो खास तौर से है तो मुसलमानों को ये बात बता रहे हैं कि आपका बच्चा अगर कल के दिन कॉम्पिटिटिव एग्जाम्स के अंदर जाएगा, नौकरी अगर उसे हासिल करना है तो मराठी इज मस्ट, मराठी कंपलसरी आना चाहिए करके। तो इसको आप किसी जात और धर्म के नजरिए से मत देखिएगा। लेकिन अगर आप कहेंगे कि साहब 8 दिन के अंदर मराठी में बोलना आ जाना चाहिए, नहीं तो 9वें दिन है तो हम अपनी गुंडागर्दी शुरू कर देंगे, तो ऐसा तो नहीं हो सकता है ना। लोणेरे तरुणी हत्याकांड प्रकरणातील आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचं समोर। पोटच्या मुलीची देखील केली होती हत्या। अखेर 6 दिवसांनी पोलिसांकडून बेड्या। पुण्यामध्ये ड्रग्ज विरोधात पोलिसांचा मोठा सर्जिकल स्ट्राईक। 11 आरोपी जेरबंद, 48 लाखांचा मुद्देमाल जप्त। अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीमध्ये ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे राजस्थानपर्यंत असल्याचं समोर। मुंबईतील अंधेरीच्या मरोळमध्ये वृद्ध बहिणीची कौटुंबिक वादातून हत्या, तर भावानंच बहिणीचा मृतदेह अंधेरीच्या ड्रेनेज लाईनमध्ये टाकल्याचा प्रकार। जोसेफ कोयलो असं आरोपी भावाचं नाव।
पुण्यातल्या ILS लॉ कॉलेजमधील रॅगिंगचा धक्कादायक प्रकार समोर. 35 वर्षीय विद्यार्थ्याची डेक्कन पोलिसांमध्ये काही दिवसांपूर्वी तक्रार. अखेर आज विद्यार्थ्याला त्रास देणाऱ्या 5 जणांवर गुन्हा दाखल. धाराशिवच्या परंडा तालुक्यातल्या कुंभोज दरोडा प्रकरणाचा छडा. अवघ्या 24 तासामध्ये 7 आरोपींना अटक. आरोपींच्या वर्णनावरून पोलिसांची वेगवान कारवाई. शेतात लपून बसल्याची माहिती मिळताच सापळा रचून मुसक्या आवळल्या. माजी सैनिकाच्या घरी टाकला होता सशस्त्र दरोडा. रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील अभियंत्याची ऑनलाईन फसवणूक. गुंतवणुकीच्या नावाखाली जास्त परताव्याचं आमिष दाखवून महिलेनं तब्बल 26 लाख उकळले. या प्रकरणी 2 जणांविरोधात गुन्हा दाखल. झोपेत पाय लागला म्हणून डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या. सोलापुरातील मीनाक्षी नगर परिसरात घडली धक्कादायक घटना. आरोपी सोमनाथ जवळ कोटेवर गुन्हा दाखल. सोमनाथवर यापूर्वीही हत्येचा गुन्हा दाखल असल्याची माहिती. मुंबईतल्या पायधुनीमध्ये एकाच कुटुंबातल्या 4घांचा मृत्यू. बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यामुळे फूड पॉयझनिंग झाल्याची शक्यता. मृत्यूपूर्वी एकानं पोलिसांना दिला जबाब, पण पोलिसांना शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा. नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या अंगावर पडली लिफ्ट. महिला कर्मचारी गंभीर जखमी. उपचार सुरू. दैनंदिन काम करताना लिफ्ट महिलेच्या अंगावर कोसळल्याची माहिती. घटनास्थळावरील परिस्थिती बघून मुलाचा आक्रोश. मुंबईमध्ये भीषण अपघातात 3घांचा मृत्यू. आज सकाळी मरीन ड्राईव्ह मार्गावर झाला अपघात. मृतांमध्ये एक ज्येष्ठ नागरिक, एक तरुण आणि तरुणीचा समावेश. सकाळी 5:45च्या सुमाराला अपघात झाल्याची माहिती. जळगाव शहरातील मानराज पार्क चौफुलीवर भरधाव ट्रकनं दुचाकीस्वाराला चिरडलं. अपघातामध्ये ओमगिरी या 25 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू. राज्यात 3 महिन्यामध्ये 5 लाख जणांना कुत्र्यांचा चावा, तर 19 जणांचा रेबीजमुळे मृत्यू. भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाली असून जखमींची संख्याही वाढली. नंदुरबार शहरातील बादशाह नगर परिसरातील मशिदीत शिरला साप. नमाज पठण सुरू असताना अचानक साप मशिदीत शिरल्यामुळे उपस्थित नागरिकांची तारांबळ. भारतामध्ये सध्या उष्णतेची भीषण लाट. जगात सर्वाधिक तापमानाच्या 100 शहरांमध्ये 95 शहरं भारतातली. शहर आणि ग्रामीण भागामध्ये तापमानाचे अनेक विक्रम. देशात महाराष्ट्र सर्वात गरम. 20पेक्षा अधिक शहरांमध्ये पारा 40च्या पुढे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या 10 वर्षातील विक्रमी तापमानाची नोंद. शहरामध्ये तापमानाचा पारा पहिल्यांदाच 46 अंशांवर. उष्णतेची लाट 30 एप्रिलपर्यंत राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज. गोंदिया जिल्ह्याचं तापमान 44 अंशांवर. वाढत्या तापमानाचा कृषी क्षेत्राला फटका. वाढत्या तापमानामुळे मका पिकाच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता. नाशिकमध्ये आजही पारा 40ची पार. तापमान 41.5 अंशांवर. नाशिकमध्ये आज यंदाच्या हंगामातील सर्वात उच्चांकी तापमान. माणखटावच्या तापमानाचा पारा 43 अंशांवर. तीव्र उन्हामुळे विहिरी, ओढे आणि पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटले, तर मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरचं तापमान 34 अंशांवर. वर्ध्यामध्ये 46.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. मे महिन्यामध्ये तापमान आणखी वाढण्याची शक्यता, तर सततच्या वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण. नागपूरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची शक्यता. 75 वर्षीय लक्ष्मण पाटील या बस प्रवाशाचा मृत्यू. बस काटोल स्थानकावर आल्यानंतर पाटील अस्वस्थ. उष्माघातानं मृत्यू झाल्याचा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज. राज्यात उन्हाची तीव्रता वाढल्यानं भाज्यांचे दर घसरले. महिनाभरापूर्वी घाऊक बाजारामध्ये 150 रुपये किलो विकली जाणारी गवार आता 20 रुपयांना विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ. यवतमाळमध्ये वाढत्या उन्हामुळे शेतातील उपयोगी फळझाडं जगवणं कठीण. नवीन फळबागा देखील संकटात. काढणीला आलेला आंबा, संत्रा वर्गीय पिकांवर काळे डाग, तर उन्हामुळे विहिरींनी तळ गाठल्यामुळे शेतकरी चिंतेत. नागपुरातील तापमान 45.4 अंशांवर. शहरातील 34 ट्रॅफिक सिग्नलवर महापालिकेनं टाकले हिरवे शेड. सिग्नलवर उभे असताना कडक उन्हापासून नागरिकांना बचाव करण्यासाठी निर्णय. वाढत्या उष्णतेचा लग्न सोहळ्यांनाही फटका. हिंगोलीच्या गोजेगावमध्ये लग्न सोहळ्यामध्ये वधूच्या पित्यानं पाहुण्यांच्या सोयीसाठी लढवली अनोखी शक्कल. लग्न मंडपाच्या बाजूला स्प्रिंकलर बसवून गारवा निर्माण करण्याचा प्रयत्न. मध्य प्रदेशच्या छिंदवाड्यामध्ये तापमानाचा पारा 42 अंशांवर. कडक ऊन आणि उष्णतेमुळे अनेक कबुतरांचा मृत्यू. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना त्यांच्या घराच्या छतावर पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याचं आवाहन. नवी मुंबई विमानतळावरून 15 मे पासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार. सध्या 2 धावपट्ट्या कार्यरत. 3ऱ्या नवीन धावपट्टीचं काम लवकरच करण्यात येणार.
अफगाण आणि युएसच्या जो आपण ते वॉर सुरू आहे त्या वॉरमुळे हे मिडल ईस्टला जाणारी फ्लाईट आपण ते त्यात सुरू करू शकलो नाही. पण आमची या ठिकाणी पूर्ण तयारी आहे. मला वाटतं की मे महिन्यामध्ये सुरू होण्याची पूर्णपणे या ठिकाणी शक्यता आहे. गोदातील नर्मदा जलयात्रेचं काल शिर्डीमध्ये जल्लोषात स्वागत. सदाभाऊ खोत यांनी वाजवला ढोल. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतला फुगडी खेळण्याचा आनंद. तर फोक आख्यान कार्यक्रमामध्ये सुजय विखेंनी धरला ठेका. अमरावती शहरातील छत्री तलाव परिसरामध्ये युवा स्वाभिमान पार्टीकडून श्रमदान. या कार्यक्रमाला नवनीत राणा, आमदार रवी राणा यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. रवी राणांचा उद्या वाढदिवस असल्यामुळे श्रमदानाचं आयोजन. एका नर्समुळे लागला 108 वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शोध. उपचारासाठी आलेल्या माजी परिचारिकांनी सांगितलेल्या आठवणीतून उलगडलं जमिनीबाबतचं रहस्य. आता जागेच्या सुनावणीसाठी विषय थेट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या दरबारी. भंडाऱ्याच्या तुमसर मोहाडीमधील बावनथडी कालव्यातून वाहतीये रसायनयुक्त पाणी. 5000 हेक्टरवरील धान पीक धोक्यात. शेतकऱ्यांचा संताप. अज्ञात कारखानदारांनी विषारी सांडपाणी कालव्यामध्ये सोडल्याचा संशय व्यक्त. एसटीच्या पुणे विभागाला हव्या आहेत 200 जादा बस. एसटी प्रशासनाकडून मुख्यालयाकडे मागणी. सध्या पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 14 डेपो अंतर्गत धावतात 857 बसेस. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे होणाऱ्या गर्दीसाठी बस गाड्यांची मागणी. पिंपरी चिंचवड शहरातील सायंकाळचा पाणीपुरवठा उद्या बंद राहणार. विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामं हाती घेतल्यामुळे पाणीपुरवठा विभागाचा निर्णय. नागरिकांना पाणी काटकसरीनं वापरण्याचं आवाहन. विधान परिषदेच्या 2 जागांसाठी शिवसेनेमध्ये रस्सीखेच. नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडूंच्या नावाची चर्चा. मात्र पक्षातील काही नेत्यांकडून दोघांच्याही नावाला विरोध. राज्यसभेप्रमाणे नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी असा अनेकांचा सूर. विधान परिषदेसाठी संजीव राजे निंबाळकरांना विधान परिषदेवर संधी देण्याची मागणी. संजीव राजेंमुळे शिवसेनेला पश्चिम महाराष्ट्रामध्ये फायदा होईल, शिवसैनिकांची भावना. बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेमध्ये विलीन होण्याची शक्यता. विधान परिषद निवडणुकीपूर्वी विलिनीकरणाची चर्चा. बच्चू कडूंनी 23 तारखेला घेतली एकनाथ शिंदेंची भेट. प्रहारचं विलिनीकरण करून बच्चू कडूंना विधान परिषदेची उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता. एका पत्र्याच्या घरामध्ये राहणाऱ्या महिलेला एकनाथ शिंदेंनी खासदार बनवलं. ते कोणाला उमेदवारी देतील हे उजव्या हातापासून डाव्या हातालाही कळत नाही. त्यामुळे बच्चू कडूंना शिवसेनेकडून संधी मिळेल हा अंदाज बांधणं चुकीचं. मंत्री गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. बघा, एकनाथ शिंदे साहेबांना आपण सगळेजण ओळखतात. एक सर्वसाधारण बाई, ज्या बाईने आयुष्यामध्ये आजही ती पत्र्याच्या घरात राहते, तिला खासदार केलं. त्यामुळे तो माणूस जादूगार माणूस आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराचा माणूस आहे. तो माणूस कोणाला MLC देईल हे उजव्या हातापासून डाव्या हातालाही कळत नाही. त्यामुळे त्याच्यावर अंदाज लावणं चुकीचं आहे. आज आनंद दिघे असते तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती. आता आनंद दिघे नाहीत, त्यामुळे एकनाथ शिंदेंनी त्यांचं काम करावं. मनसे नेते संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया. ठाण्यामध्ये मनसेकडून गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात बॅनरबाजी. सदावर्तेंचं नामकरण करत सदा रडते अशा आशयाचे बॅनर. छत्रपती संभाजीनगर महापालिका बैठकीत गोंधळ. MIM वंचितच्या नगरसेवकांमध्ये राडा. वंचितचे नगरसेवक अफसर खान बोलत असताना MIM नगरसेवकांनी रोखल्यानं गोंधळ. म्हसळा नगरपंचायतीमध्ये अपात्र ठरलेले शिवसेनेचे 7 नगरसेवक पुन्हा पात्र. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यामध्ये आदिती तटकरेंना मोठा धक्का. नोव्हेंबर 2025 मध्ये राष्ट्रवादीच्या 7 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश. जिल्हाधिकाऱ्यांनी 7ही नगरसेवकांना ठरवलं होतं अपात्र. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदींची करणं अयोग्य. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर राहुल गांधींची शाबासकी मिळवण्यासाठी वडेट्टीवारांचं वक्तव्य. बावनकुळेंचा टोला. तो ट्रंप की बराबरी मोदी जी के साथ करना ये ठीक नहीं है. मुझे लगता है वडेट्टीवार फिर एक बार कांग्रेस पार्टी का पतन करने के लिए कांग्रेस पार्टी का पतन करने के लिए और राहुल गांधी को खुश करने के लिए, राहुल गांधी की शाबाशी लेने के लिए, राहुल गांधी को सवेरे उठने के लिए भेजा होगा. थोड़ी शाबाशी मिलेगी इसलिए किया होगा. DPDC निधीमधील थोडा वाटा रिपब्लिकन पक्षाला देखील मिळावा. रामदास आठवले यांची मागणी. या संदर्भात जिल्हाधिकारी किशन जावळेंसोबत चर्चा करणार असल्याची आठवलेंची माहिती.
धाराशिवच्या उमरग्यामध्ये अर्चना पाटील चाकूरकरांना विधान परिषदेची संधी मिळावी यासाठी लिंगायत समाजाची बॅनरबाजी. चाकूरकरांना विधान परिषदेची संधी हीच खरी शिवराज पाटील चाकूरकरांना श्रद्धांजली, बॅनरवर उल्लेख. मुंबई महापालिका विमानतळात जवळच्या स्टार श्रेणीतील हॉटेलसाठी पार्किंग नियमामध्ये 50% सवलत देण्याच्या तयारीत. प्रस्ताव नागरी सुधारणा समितीसमोर. पालिका पंचतारांकित हॉटेलवर मेहरबान झाल्याची चर्चा. भोंदू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर केलं. अशोक खरातला 29 तारखेपर्यंत 3 दिवसांची पोलीस कोठडी. विवाहित महिलेवरील अत्याचार प्रकरणी खरातवर गुन्हा. भोंदू मनोहर भोसलेची सोलापूरच्या करमाळ्यातल्या घोटीमधील मठाची जागा पत्नीच्या नावे. घोटी गावातील एकूण 27 एकर जागा पत्नी रुपाली भोसलेच्या नावे खरेदी. 27 पैकी 2 एकर जागेमध्ये बांधली मठाची इमारत. देशभर LPG गॅसचा कुठेही तुटवडा नाही. शनिवारी 51.8 लाखांपेक्षा अधिक घरगुती सिलेंडरचं वितरण. पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या PNG गॅस पुरवठ्याला पसंती वाढली. कमर्शियल गॅस पुरवठाही पूर्वीच्या तुलनेमध्ये 70%, तर एप्रिल महिन्यामध्ये 19 किलो वजनाचे 87 लाख सिलेंडर वितरित. कर्जत तहसीलदारांच्या आदेशाला ठेकेदारांकडून केराची टोपली. भिवपुरी रोड ते कर्जत रेल्वे स्थानकादरम्यान कार शेडसाठी भराव टाकण्याचं काम पुन्हा सुरू. ग्रामस्थ आक्रमक झाल्यानंतर तहसीलदारांनी दिलं होतं काम बंद ठेवण्याचे आदेश. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून झालमुडीनंतर कमळ फुलाची खरेदी. कोलकात्यामध्ये महाकाली मंदिरामध्ये जाताना खरेदी केलं कमळाचं फूल. पंतप्रधान मोदींचा कमळ खरेदीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. अरविंद केजरीवालांचं न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांना पत्र. स्वर्णकांतांसमोर उभं राहण्यास केजरीवालांचा नकार. न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा RSSच्या कार्यक्रमाला जातात, त्यामुळे न्याय मिळण्याची अपेक्षा नाही, केजरीवालांनी व्यक्त केलं मत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज पश्चिम बंगाल प्रचार दौऱ्यावर. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आणि योगी आदित्यनाथांकडून भाजपचा जोरदार प्रचार केला जाणार. 4 ठिकाणी प्रचार सभांना संबोधित करणार. भारताच्या तुलनेमध्ये पाकिस्तानमध्ये BT बियाणं स्वस्त आणि जास्त दर्जेदार. शेतकरी नेत्याचा आरोप. भारतीय शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी BT बियाणांमध्ये सरळ वाहन आणि 3ऱ्या जीनचा प्रयोग राबवा. शेतकरी नेते विजय जावंधिया यांचं पंतप्रधानांना पत्र. उन्हापासून वाचण्यासाठी आधार घेतलेला दुधाचा कॅन डोक्यात अडकला. राजस्थानच्या अलवरमधील धक्कादायक घटना. 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर कटरनं कापला कॅन. उत्तर प्रदेशातल्या बुलंद शहरामध्ये वाढदिवसाच्या पार्टीमध्ये हत्याकांड. केक तोंडाला का लावला म्हणत गोळीबार. 3 मित्रांचा मृत्यू. जितेंद्र कुमार असं वाढदिवस असलेल्या मारेकऱ्याचं नाव. गोळीबारानंतर आरोपी फरार. जिममध्ये साजरा करत होते वाढदिवस. जपानच्या उत्तर पूर्व भागामध्ये कालपासून जंगलामध्ये भीषण वणवा. 730 हेक्टरवरील जंगल जळून खाक. 1541 घरांसह 3233 नागरिकांचं नुकसान. बचाव कार्य सुरू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.